हॅलो फ्रेंड्स, बायो वर्ल्ड विथ गौरी मॅम या माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक कॉम्पिटिशन या परीक्षेसाठी आपण तयारी करतो आहोत. या परीक्षेच्या 4 लेवल असतात हे तुम्हाला माहिती आहे आणि स्टँडर्ड 9 ची मुलं 6 ची मुलं या परीक्षेसाठी अपियर होऊ शकतात. फर्स्ट लेवलची परीक्षा झालेली आहे सगळ्यांचीच आणि 20 तारखेला 20 डिसेंबरला याचा रिझल्ट येणार आहे. आज आपण इयत्ता 9वी मराठी माध्यम यांच्यासाठी प्रॅक्टिकल एक्झाम म्हणजे प्रात्यक्षिक परीक्षेच्या तयारीसाठी प्रश्न डिस्कस करणार आहोत. आधीच्या प्रश्नपत्रिकेमधून घेतलेले हे प्रश्न आहेत. आपली जी ऑथेंटिक बुक आहे मेनका पब्लिकेशन त्या बुकला मी यासाठी रेफर केलेलं आहे. तो चला सुरू करूया. इथे पॅटर्न पेपर असा आहे तुमचा की तुम्हाला 3 प्रात्यक्षिक 3 प्रयोग तिथे करायचे. त्यातला एक प्रयोग असणार आहे जीवशास्त्रामधला, एक असणार आहे रसायनशास्त्र आणि एक भौतिकशास्त्र. प्रत्येक प्रयोगासाठी 10 मार्क आहेत आणि 10 मिनिटं आहेत. म्हणजे अर्ध्या तासाची परीक्षा आहे आणि त्यासाठी 30 मार्क असणार आहेत. ठीक आहे, आली आयडिया? तर बघा, आता जी प्रश्नपत्रिका सोडवतोय गेल्या वर्षीची त्यामध्ये त्यांनी तिथे नमुने ठेवलेले असणार आहेत आणि त्या नमुन्यांचं निरीक्षण करून त्याच्यातील ऊतींचा प्रकार ओळखा असा आपल्याला प्रश्न आहे. इथे आपण काही नमुने ठेवलेले नाही आहेत. इथे आपण डायरेक्टली लिहिलंय नमुना ए म्हणजे काथ्या आणि नमुना बी म्हणजे आंब्याचं पान. तर तिथे ऑब्व्हियसली हे लिहिलेलं नसणार आहे. तिथे डायरेक्टली काथ्या आणि आंब्याचं पान ठेवलेलं असणार आहे. येते लक्षात? त्यावरनं आपल्याला ऊतींचा प्रकार ओळखायचा आहे. सरळ स्थायी ऊतींचे प्रकार जेव्हा आपण बघतो त्यावेळेला 3 प्रकार दिसून येतात आपल्याला: मूल ऊती, फूल ऊती आणि दृढ ऊती. ज्यामध्ये मूल ऊती ज्या आहेत त्या मूळ, खोड, पान, फुलं, फळं, बिया सगळ्या अवयवांमध्ये आढळून येतात. फूल ऊती ज्या आहेत त्या पानांचं देठ, खोड, फांद्या यांच्या तळाशी आढळून येतात आणि दृढ ऊती ज्या मृत पेशींच्या बनलेल्या असतात आणि या कुठे आढळून येतात बघा: खोड, पानांच्या शिरा, बियांचं कठीण कवच, नारळाचं बाह्य आवरण. नारळाचं बाह्य आवरण म्हणजेच काथ्या, हो की नाही? त्यामुळे इथे दृढ ऊती असणारे काथ्या जिथे आपण लिहिले ते आणि आंब्याचं पान त्यामध्ये मूल ऊती दिसून येणार. ठीक आहे, असं आपल्याला उत्तर इथे लिहायचंय. चला पुढचा प्रश्न बघा. पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला गायीचा फोटो दिलेला आहे आणि काहीतरी रोग गायीला झालेला आहे. तर रोगाचं नाव लिहा. तो रोग दिसतोय तो काउपॉक्स आहे आणि रोगकारक सूक्ष्मजीव जो आहे तो काउपॉक्स विषाणू. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला पुन्हा तेच की ABCDE असे 5 नमुने तिथे ठेवलेले असणार आहेत. आता इथे आपण समजून घेत असताना त्याची डायरेक्टली नावं लिहितोय की लवंग, खजूर, वेलची, काळी मिरी, बोर असं असणार आहे. तर यामध्ये लवंग, काळी मिरी आणि बोर हे द्विबीजपत्री वनस्पती आहेत आणि खजूर, वेलची या एकबीजपत्री वनस्पती आहेत. तर आपल्याला प्रश्नामध्ये एकबीजपत्री नमुने ओळखायचे आहेत. त्यामुळे आपण तिथे खजूर आणि वेलची हे उत्तर लिहिणार. कळतंय ना? येते लक्षात? ओके, पुढे जाऊया. पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला सहजीवी जीवाणू कुठला आहे, रायझोबियम हा कुठल्या झाडाबरोबर सहजीवी जीवाणू आहे अशावरती प्रश्न विचारलाय. तिथे नमुने ठेवलेले आहेत: वाटाणा, ज्वारी, मोहरी, तीळ, चवळी. यामध्ये वाटाणा आणि चवळी ह्याच्या मुळांमध्ये, गाठींमध्ये रायझोबियम हा राहत असतो. तो नायट्रोजन फिक्सेशन करून देतो झाडांना आणि झाडं त्याला राहायला जागा देतात. या पद्धतीने हे सहजीवी जीवाणू किंवा सिम्बायोटिक बॅक्टेरिया आहेत आणि हे असतात वाटाणे आणि चवळीमध्ये. ठीक आहे,
त्यामुळे उत्तर होईल वाटाणे आणि चवळी. पुढचा प्रश्न बघा. पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला तिथे 2 बाटल्या ठेवलेल्या आहेत. एकावरती लिहिलंय टीबीची लस, एकावर लिहिलंय पोलिओची लस. आणि दिलेल्या लसींचे निरीक्षण करा, गाळलेल्या जागा भरा असा प्रश्न आहे. यामध्ये बॅसिलस कॅलमेटी ग्लुरिन ही लस टीबी रोगासाठी वापरली जाते, ज्याला बीसीजी वॅक्सिन म्हणतात. आणि सेबिन ही लस पोलिओ रोगासाठी वापरतात. सेबिन हे त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे ज्याने ही लस शोधून काढली, म्हणून त्याला सेबिन पण म्हणतात. ठीक आहे. त्यामुळे हे सेबिन पोलिओसाठी आणि बीसीजी टीबीसाठी. ओके. पुढे प्रश्नामध्ये आपल्याला पुन्हा 2 नमुने ठेवलेले आहेत. सुंठ आणि हळकुंड ठेवलंय आणि ऍक्च्युली सुंठ आणि हळकुंड ही पानं ठेवलेली आहेत, कारण त्यांनी बघा तिथे पानांमध्ये असणारा शिराविन्यासाचा प्रकार ओळखा असं सांगितलंय. तर पानं ठेवलेली आहेत सुंठ आणि हळकुंडाची. तर यामध्ये दोन्हीमध्येही समांतर शिराविन्यास दिसून येतो. आणि हे कसं आहे, एखाद्याला ती पानं कशाची आहेत ही ओळखू पण नाही आली तरी शिराविन्यास तर क्लिअरली कळतच की नाही, समांतर आहे का जाळीदार आहे. त्यामुळे सोपं आहे. म्हणजे तुम्हाला तिथे नीट फक्त शांतपणे वाचाल काय दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे उत्तरं लिहा. पुढचा प्रश्न आहे वर्गीकरणावर आधारित. इथे ABCDE 5 चित्र दिली आहेत आणि त्यामध्ये उपसृष्टी बीजपत्रीमधली नमुने ओळखा असं सांगितलं. तर एकदा आपण रिव्हिजन जर केली सृष्टी वनस्पतीची, त्यामध्ये उपसृष्टी अबीजपत्री आणि उपसृष्टी बीजपत्री येतं. त्यामध्ये अबीजपत्रीमध्ये पुढे थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा येतात आणि बीजपत्रीमध्ये अनावृत्त बीजी, त्याचं उदाहरण आहे सायकस, आणि आवृत्त बीजी, त्याचं उदाहरण आहे वटवृक्ष, हे येतात. तर जे आपल्याला इमेज दिलेली आहे इथे जर बघितलं तर फक्त सी हा पर्याय दिसतो, ज्यामध्ये ती बीजपत्री वनस्पतीचा नमुना आहे. त्यामुळे आपण इथे उत्तर लिहिणार पर्याय सी. ठीक आहे. चला पुढे जाऊया. पुढच्या प्रश्नात आपल्याला 2 नमुने ठेवलेत आणि त्याच्यात विचारले द्विशर्कराचे स्रोत असणारे नमुने ओळखा. दही ठेवलेलं आहे. दह्यामध्ये असतं लॅक्टोज. लॅक्टोज ही जी शर्करा आहे ती ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज यापासून बनते, त्यामुळे ती द्विशर्करा आहे. आणि ऊसामधून मिळते सुक्रोज नावाची साखर, जी आपण रोजच्या स्वयंपाकात वापरतो. तर ती पण द्विशर्करेचंच उदाहरण आहे, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. ठीक आहे. त्यामुळे सुक्रोज आणि लॅक्टोज दोन्हीही द्विशर्करेचे स्रोत आहेत. पुढे बघा. पुढे आपल्याला नमुना ठेवलेला आहे एक आणि त्याचा प्रकार ओळखा. तर हा जो नमुना आहे तो हिरडा आहे. हे एक आयुर्वेदिक औषध आहे. त्रिफळा चूर्ण जे पचनासाठी दिलं जातं, पचन व्यवस्थित व्हावं याच्यासाठी, तर त्यामध्ये हे हिरडा हे औषध घातलेलं असतं. पुढचा जो त्यातला नमुना आहे त्याचं चित्र काही नीटसं दिसत नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की हे एखादं धान्य ठेवलेलं असेल, ज्वारी, बाजरी, गहू. तर तुम्हाला तिथे जेव्हा दिसेल खरं तुम्ही जाल त्यावेळेला तुम्ही या पद्धतीचा प्रश्न सोडवू शकता. शेवटचा प्रश्न आहे बघा, प्रश्न 10वा. याच्यामध्ये आपल्याला मेंदूचं चित्र दिलेलं आहे आणि विचारलंय कोणत्या भागामार्फत हृदयाच्या स्पंदनावर किंवा ठोक्यांवर नियंत्रण ठेवले जाते आणि कोणत्या भागामार्फत बुद्धिविषयक क्रिया नियंत्रित केल्या जातात. आता इथे मेंदूचे विविध भाग आणि कार्य याची जर आपण रिव्हिजन केली तर भाग कुठले कुठले येतात. प्रमस्तिष्क, आणि प्रमस्तिष्कचं काम असतं बुद्धिमत्ता आणि बुद्धिविषयक क्रिया जे प्रश्नात विचारलंय. त्याच्याशिवाय ऐच्छिक हालचालींचं नियंत्रण, मनाची एकाग्रता, नियोजन, निर्णय क्षमता, स्मरणशक्ती ही कामं आहेत प्रमस्तिष्कची.
अनुमस्तिष्क जे आहे ते ऐच्छिक हालचालींमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी काम करतं, तसंच शरीराचा तोल सांभाळण्यासाठी काम करतं. त्यानंतर मस्तिष्क पुच्छ जे आहे ते हृदयाचे ठोके, म्हणजे हे पण आपल्याला प्रश्नात विचारले बघा, हृदयाचे ठोके, रक्तप्रवाह, श्वासोच्छ्वास, शिंकणे, खोकणे, लाळ निर्मिती इत्यादी अनैच्छिक क्रियांचं नियंत्रण करण्यासाठी त्याचं काम आहे. आणि मेरू रज्जू म्हणजे स्पायनल कॉर्ड, तर हा त्वचेपासून मेंदूकडे आवेगाचं वाहन करायचं, तसंच मेंदूपासून स्नायूंकडे, ग्रंथींकडे आवेगाचं वाहन करायचं आणि प्रतिक्षिप्त क्रियांचं समन्वयक केंद्र म्हणून काम करायचं. हे मेरुरज्जूचं काम आहे. त्यामुळे इथे पहिला जो प्रश्न आहे, हृदयाच्या स्पंदनावर ठोक्यांवर नियंत्रण ठेवलं जातं, त्याचं उत्तर येईल मस्तिष्क पुच्छ. आणि बुद्धिविषयक क्रिया नियंत्रित करण्याचं जो केंद्र आहे किंवा भाग आहे मेंदूचा, तो आहे मस्तिष्क. आलं लक्षात? अशा प्रकारे 10 प्रश्न असणार आहेत आणि बऱ्याचदा तिथे नमुने ठेवलेले असतील, त्यावरनं लिहायचंय किंवा आपल्याला एखादं इथे जसं चित्र दाखवलंय तसं चित्र दाखवलेलं असेल. ठीक आहे, कळालं? या परीक्षेच्या प्रॅक्टिकल एक्झामसाठी मी ऑनलाईन क्लासेस घेते. हे क्लासेस स्टँडर्ड 6 साठी आहेत. तुमच्या ओळखीच्यांमध्ये तुमच्या लहान बहीण भावंड असतील तुमची, जी 6वी होमी भाबाला बसलेली आहेत, तर त्यांच्यासाठी ह्या क्लासेसबद्दल नक्की सजेस्ट करा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला मग, ऑल द बेस्ट. थँक्स फॉर वॉचिंग.